नमस्कार. कॉम्प्लेक्स नंबर्स मधला पुढचा पॉइंट आहे क्यूब रूट्स ऑफ युनिटी. सो युनिटी म्हणजे काय तर वन हा जो रिअल नंबर आहे त्याला युनिटी असं म्हणतात. वन बिलॉंग्स टू रिअल नंबर्स किंवा कॉम्प्लेक्स पण आहे त्याला कॉम्प्लेक्स पण म्हणू शकता. सो वन हा जो नंबर आहे त्याची क्यूब रूट्स काढायचे. क्यूब रूट्स काढायचं म्हणजेच काय असलं म्हणजे क्यूबिक इक्वेशन असलं पाहिजे. जेव्हा आपण स्क्वेअर रूट काढायचं तेव्हा एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए असं घेतो म्हणजे आपल्याला त्याची स्क्वेअर रूट्स मिळतात. तसंच क्यूब रूट काढायचं मीन्स एक्स क्यूब इज इक्वल टू कुठल्या नंबरची क्यूब रूट्स काढायची तर वन. सो एक्स क्यूब इज इक्वल टू वन. हे जे इक्वेशन आहे ते सॉल्व्ह केल्यानंतर 3 रूट्स मिळतील बिकॉज इट इज क्यूबिक इक्वेशन. जसं क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2 रूट्स मिळतात तसं क्यूबिक इक्वेशनला 3 रूट्स मिळतात. आता ही 3 रूट्स जी येणार आहेत ती सगळी रिअल आहेत का कॉम्प्लेक्स आहेत का कुठली आहेत ती आपण आता बघणार आहोत. सर हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं म्हणजे काय करावं लागेल. सो दॅट इम्प्लाइज एक्स क्यूब मायनस 1 इज इक्वल टू 0 असं आधी करून द्यावं लागेल. म्हणजे मग आपल्याला त्याचे फॅक्टर्स करता येतील. त्याचे फॅक्टर्स काय पडतात ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला आठवा. आता काय येतो ए क्यूब मायनस बी क्यूबचा फर्स्ट फॅक्टर येतो ए मायनस बी. सो फर्स्ट फॅक्टर इज ए मायनस बी मीन्स एक्स मायनस 1 हा एक फॅक्टर येईल. अँड सेकंड फॅक्टर विल बी ए स्क्वेअर मीन्स एक्स स्क्वेअर प्लस ए बी असतं. सो ए आणि बी किती ते 1 आणि 1 आहेत एक्स आणि 1. सो एक्स आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजे 1 इज इक्वल टू 0. सो हे दोन फॅक्टर झाले एक्स क्यूब मायनस 1 चे. तर ह्याच्यावरून आपल्याला त्याची रूट्स फाइंड आउट करता येते. त्यातला एक रूट तर सिंपल आहे बिकॉज एक्स मायनस 1 इज इक्वल टू 0 आपण असं घेणार और दिस ब्रॅकेट इज इक्वल टू 0. दॅट इम्प्लाइज x minus 1 is equal to 0 or x square plus x plus 1 is equal to 0. सो याचा रूट आपण डायरेक्ट काढू. दॅट इम्प्लाइज x is equal to 1 म्हणजे आपल्याला एक रूट इथे आपल्याला मिळाले. क्यूब रूट म्हणजे 3 रूट्स असणार आहेत त्यापैकी एक रूट इथे मिळाला x is equal to 1. अजून 2 रूट्स मिळतील कुठले इक्वेशन सॉल्व्ह केल्यावर x square plus x plus 1 is equal to 0. आता इथे ऑब्झर्व केलं तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करताना डायरेक्ट आपण ते फॅक्टर्स वगैरे कन्सिडर करतो आणि मग ते घेतो. तसं जमतंय का उद्या 1 चे फॅक्टर्स काढायचे आहेत ज्याची ॲडिशन 1 आली पाहिजे असं पॉसिबल नाही. त्यामुळे आपण डायरेक्ट नाही काढू शकत याचे. पण क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर्स म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन कसं काढायचं यासाठी एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे. त्या फॉर्म्युल्याने याचे आपले काय रूट्स येतात ते बघणार आहोत. सो एक रूट मिळालेला आहे तर ह्याची 2 रूट्स येणार कारण हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. याचा रूट्स कसे घेतो आपण फॉर एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 इज इक्वल टू 0. ए इज इक्वल टू किती आहे 1 आहे बी इज इक्वल टू किती आहे 1 अँड सी इज इक्वल टू 1 सगळे प्लस 1 आहे. आणि फॉर्म्युला काय असतो अल्फा बीटा इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. याच्यावर आपल्याला ही 2 रूट्स कुठली आहेत मिळतील. तो विच इज इक्वल टू अल्फा बीटा ही रूट्स त्याला आपण नंतर एक्स म्हटलं ना तर एक्स ची सोल्युशन्स आहेत सगळी. मायनस बी मीन्स मायनस 1 प्लस और मायनस नंतर सेपरेट करू आणि प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. बी स्क्वेअर म्हणजे 1 मायनस 4ac म्हणजे 1 1 लक्षात आलं नाही तर हे सेपरेटली कॅल्क्युलेट करून घ्या. पण सिंपल आहे ते एबीसी 1 1च आहे त्याने आपण डायरेक्ट घेऊया. सो 1 स्क्वेअर मीन्स 1 मायनस 4 मीन्स मायनस 3 आणि अपॉन 2 इंटू ए मीन्स 2. बट मायनस 3 चा स्क्वेअर रूट असं आपण घेत नाही ना मग त्याला कॉम्प्लेक्स म्हणजे इमॅजिनरी पार्ट आणावा लागेल. मग मायनस 3 मीन्स 3 इंटू मायनस 1 मग 3 ला स्क्वेअर रूट सेपरेट घ्यायचं आणि मायनस 1 चं स्क्वेअर रूट सेपरेट घ्यायचं. तर मायनस 1 चं स्क्वेअर रूट कॉम्प्लेक्स नंबर मध्ये असतं. त्यामुळे ही जी 2 रूट्स येणार आहेत ती रिअल येणार नाही ती कॉम्प्लेक्स नंबर्स मध्ये येणार आहेत. सो दॅट इम्प्लाइज मायनस 1 प्लस और मायनस 3 इंटू स्क्वेअर रूट ऑफ मायनस 1 मीन्स किती असतं आय अपॉन 2. सो अल्फा बीटा ही 2 रूट्स काय मिळाले तर मायनस 1 प्लस और मायनस रूट 3 आय अपॉन 2. सो एकूण युनिटी या नंबरला 3 रूट्स मिळाले. त्यापैकी ऑब्झर्व केलं तर 1 इज रिअल एक रूट आहे त्याचं ते रिअल नंबर आहे. अँड रिमेनिंग 2 रूट्स आर कॉम्प्लेक्स इमॅजिनरी रूट्स आहेत. उरलेले 2 कॉम्प्लेक्स नंबर्स आहेत ते 2 रूट्स. त्यामुळे टोटल 3 रूट्स आहेत. therefore रूट्स ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी एक्स च्या व्हॅल्यूज काय काय आल्या एक आली 1 एक आली मायनस 1 प्लस रूट 3r अपॉन 2. एकदा आपण प्लस घेतो एकदा मायनस घेतो. अँड सेकंड मायनस 1 मायनस
√3r अपॉन 2. सो क्यूबिक इक्वेशन आहे त्यामध्ये 3 रूट्स मिळाली, बट 1 रूट इज रियल अँड अदर 2 रूट्स आर कॉम्प्लेक्स नंबर्स. सो ही 3 रूट्स आहेत जी x³ - 1 हे इक्वेशन सॉल्व्ह केल्यावर आपल्याला मिळतात आणि त्याला म्हणतात क्यूब रूट्स ऑफ युनिटी. आता ह्या 2 रूट मध्ये काही आपल्याला रिलेशन आहे का थोडंसं बघायचं. आपण याचा स्क्वेअर करून बघूया यातला कुठला नंबर येतोय का तिथे. त्याच्या आधी एक एक्झाम्पल मध्ये असं झालं होतं की a आणि b दिले होते आणि a² = b and b² = a वगैरे असं तिथे आलं. तसं काही इथे येते का आपण चेक करूया. सो ही रूट्स आपण इथे लिहून ठेवू. क्यूब रूट्स ऑफ युनिटी काय मिळाले आपल्याला. x = 1 - 1 plus √3r upon 2 and -1 - √3r upon 2. आता याचा एक रूट आपण इथे कन्सिडर करूया. सपोज -1 plus √3r upon 2 स्क्वेअर. हा याचा स्क्वेअर आपण कन्सिडर करणार आणि काय येतोय बघूया. म्हणजे या 2 रूटचं किंवा या 3 रूटचं एकमेकांची काही रिलेशन आहे का ते फक्त आपल्याला बघायचंय. आणि त्यावरून ह्या 2 रूट्सना काही नोटेशन दिलंय का, कारण ही रूट्स आहेत ती बरोबर आहे, पण अजून त्याला काही आपण डिनोट करणार आहोत का वगैरे ते आपण बघणार आहोत. सो -1 प्लस, आता याचा स्क्वेअर करायचा आहे. आता स्क्वेअर माहिती आहे, हा 2 चा स्क्वेअर आहे त्यामुळे त्याला 1/4 असं बाहेर घेऊ शकतो आणि ब्रॅकेट मध्ये -1 स्क्वेअर a स्क्वेअर ना. सो -1 स्क्वेअर प्लस 2 * ab 2 * -1 * √3r a झालं b झालं प्लस b स्क्वेअर मीन्स √3r स्क्वेअर which is equal to 1/4 into -1 square is +1 then minus plus so -2√3r -2√3r झालं then plus √3 square means 3 and I square means -1 so minus I square झालं ना म्हणजे -3 झालं. So that implies 1/4 into bracket 1 minus 3 is -2. So -2 √3r आणि हे अपॉन 4 आहे. आता सगळ्यातून आता हे न्यूमरेटर मध्ये हे डिनॉमिनेटर मध्ये सर 2 यातनं कॉमन घेतलं बाहेर आणलं तर ते कॅन्सल होईल. सो इथे 2 आणि इथे 2 ते कॅन्सल होईल म्हणजे 2 राहील डिनॉमिनेटर मध्ये. इथे राहील -1 √3r अपॉन 2. पण हे जर आपण ऑब्झर्व केलं तर इथे थर्ड रूट आहे त्याची व्हॅल्यू येते म्हणजे सेकंड रूट स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला थर्ड रूट मिळालं. आणि तुम्ही याचा एक्सरसाइज म्हणून करू शकता की थर्ड रूट घेतलं -1 √3r अपॉन 2 हे थर्ड रूट घेतला त्याचा स्क्वेअर केला आणि असं सगळं सिम्प्लिफाय केलं की हे रूट मिळते मला -1 +√3r अपॉन 2. मीन्स काय होत आहे की this root square is equal to this number, this root square is equal to this number. सो ह्या दोघांचं एकमेकांमध्ये रिलेशन आहे. त्यामुळे आपण लिहिताना ती रूट्स जी लिहितोय आपण ती अशी लिहू शकतो. सो दॅट इम्प्लाइज x is equal to 1 हे तर रियल रूट आहे. एक रूट येईल -1 +√3r अपॉन 2 and थर्ड रूट येईल -1 +√3r अपॉन 2 स्क्वेअर. कारण याचा स्क्वेअर म्हणजे काय मिळतं हे मिळतं. किंवा तुम्ही असं लिहू शकता 1 देन दिस रूट अँड दिस रूट स्क्वेअर इथे थर्ड रूट म्हणून घेऊ शकता कारण हे दोन्ही एकमेकांचे स्क्वेअर आहेत. आणि ह्याला एक नोटेशन आहे इज डिनोटेड बाय ओमेगा. 1 हे रियल रूट आहे सो तसंच ठेवायचं आहे 1 हा नंबर. दिस इज कॉल्ड ओमेगा आणि त्याचा स्क्वेअर केल्यावर आपल्याला थर्ड रूट मिळतं सो ओमेगा स्क्वेअर. So 1 omega and omega square are 3 roots of unity. ही तिची नोटेशन आहे ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर ही. आणि अर्थात 1 हे त्याचं रियल रूट आहे. आणि आताच आपण बघितलं की याचा स्क्वेअर केल्यावर हा नंबर मिळतो आणि याचा स्क्वेअर केल्यावर हा नंबर इथे मिळतो. आता या ओमेगा वरून आपल्याला काही मिळतंय का बघूया. आता ओमेगा हे एक रूट झालं ना, ओमेगा रूट झालं. क्यूब रूट ऑफ युनिटी आहे त्यामुळे त्या रूटचा जर क्यूब करायला गेलो तर अर्थात आपल्याला काय मिळालं पाहिजे. कोणाचे रूट्स काढले आहेत तर 1 चे रूट काढले म्हणजे तो नंबर मिळाला पाहिजे ना. जसं आपण असं म्हणतो की x² = 4 असेल तर आपण x = +or-2 असं लिहितो. मग x = 2 म्हटलं की दॅट मीन्स x² = 4
असं म्हणता येईल ना, कारण ह्याचेच स्क्वेअर रूट काढले ना आपण, त्यामुळे आपण तसं घेऊ शकतो. सो डब्ल्यू हे काय आहे, क्यूब रूट ऑफ 1, क्यूब रूट ऑफ 1. सो काही प्रॉपर्टीज इथे डब्ल्यू नाही सॉरी ओमेगा, ह्याला ओमेगा हे नोटेशन आहे, ओमेगा म्हणतात. सो ओमेगाच्या काही प्रॉपर्टीज आहेत बिकॉज इट इज क्यूब रूट आहे कशाचं, 1चं. सो त्याचा जर क्यूब केला सो दॅट इम्प्लाइज ओमेगा क्यूब इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला, 1 मिळणार. त्यामुळे या ओमेगाशी रिलेटेड काही प्रॉपर्टीज आहेत ते आपण बघूया, म्हणजे त्या तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करताना यूज करता येईल. सो फर्स्ट इज ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1. ऑल्सो ओमेगा क्यूब मायनस 1 इज इक्वल टू 0. दॅट इम्प्लाइज याचे फॅक्टर्स काय झाले, ओमेगा मायनस 1 इज इंटू ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू काय मिळालं, 0 मिळालं. मग ओमेगा इज इक्वल टू 1 हे एक रूट झालं अँड हे रिअल रूट आहेच ते, ह्याचं हे महत्त्वाचं आहे. दॅट इम्प्लाइज ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0. हे जर आपण अप्लाय केलं तर त्याच्यावर काय मिळेल, आता हे इक्वेशन फक्त लक्षात ठेवा, सेकंड फॅक्टर आहे ना तेवढं लक्षात ठेवा फक्त. त्याच्यावर काय मिळेल, ओमेगा स्क्वेअर मायनस 1 कुठे आलं तर हा ओमेगा इकडे ट्रान्सफर केला की त्याचं मायनस ओमेगा असं आपल्याला कुठे रिप्लेस करता येईल, म्हणजे एक्झाम्पल सॉल्व करताना. किंवा मग ओमेगा प्लस 1 असं कुठे आलं तर हा इकडे ट्रान्सफर केला की मायनस ओमेगा होईल. सो ते कुठेतरी यूज करता येईल. सो हे इक्वेशन एक लक्षात ठेवा, त्याच्यातून काही आपल्याला इक्वेशन एक्झाम्पल सॉल्व करताना सबस्टिट्यूट करता आलं तर आपण ते करू शकतो त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ओमेगा स्क्वेअर ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1 म्हटलंय ना, ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1 कारण त्याची ती ही आहे. आता डिव्हाइड केलं दोन्ही ठिकाणी ओमेगाने तर काय होणार आहे, दॅट इम्प्लाइज ओमेगा स्क्वेअर, कारण याला ओमेगाने डिवाइड केलं आणि ह्याला ओमेगाने डिवाइड केलं काय होणार आहे, 1 अपॉन ओमेगा. अगेन ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन ओमेगा, ही पण प्रॉपर्टीज आहे. त्यामुळे तुम्ही एखाद्या एक्झाम्पल मध्ये कुठेतरी ओमेगा स्क्वेअर आले आणि 1 अपॉन ओमेगा लिहून सिम्प्लिफाय होत असेल तर तुम्ही ती तिथे रिप्लेस करू शकता. सिमिलरली ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1 आहे, तसंच ओमेगा रेस टू 6 इज इक्वल टू ऑल्सो 1. म्हणजे काय 3 च्या मल्टिपल मध्ये असणाऱ्या सगळ्या पॉवरना ओमेगाची जी पॉवर असेल ते काय करणार आहे, 1 ही व्हॅल्यू देणार आहे. सो ओमेगा रेस टू 9 ऑल्सो 1. सिमिलरली ओमेगा रेस टू 3n म्हणजे 3 च्या ज्या नॅचरल नंबरने मल्टिप्लाय केलेल्या ज्या पॉवर आहेत त्या ऑल विल गेट 1. हे आन्सर आपल्याला तिथे सगळे. सो ते ओमेगा रेस टू 3n ला 1 मिळतं, तसं आपण ओमेगा रेस टू 4 करून घ्या. ओमेगा रेस टू 4 इज इक्वल टू ओमेगा क्यूब इनटू ओमेगा असं आपण लिहू शकतो बिकॉज लॉज ऑफ इंडायसिस. आता ओमेगा क्यूब ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. सो दॅट इम्प्लाइज ओमेगा रेस टू 4 इज इक्वल टू ओमेगा. सो कुठे एक्झाम्पल सॉल्व करताना ओमेगा रेस टू 4 एवढी पॉवर आली तर डायरेक्ट तुम्ही त्याचं ओमेगा असा आन्सर लिहू शकता बिकॉज हे आपण ही प्रॉपर्टी यूज केली. जसं ओमेगा रेस टू 4 ला आहे तसंच ओमेगा रेस टू 6 प्लस 1 ला पण तसंच येतं का बघूया. 7 ला ओमेगा रेस टू 7 मीन्स किती येणार, ओमेगा रेस टू 6 इनटू ओमेगा. बट ओमेगा रेस टू 6 3 च्या मल्टिपल मध्ये असल्यामुळे त्याची व्हॅल्यू किती येणार, 1 येणार आणि रिमेन काय असणार फक्त ओमेगा राहील तिथे. सो विच इज इक्वल टू ओमेगा. सो इन जनरल ओमेगा रेस टू 3n प्लस 1 म्हणजे 3 च्या मल्टिपल मध्ये त्याच्या नेक्स्ट नॅचरल नंबर. सो 3n प्लस 1 असेल तर त्याची सगळ्यांची व्हॅल्यू येते ओमेगा. मग सिमिलरली ओमेगा रेस टू 3n प्लस 2 असेल तर त्या सगळ्यांची व्हॅल्यू येते ओमेगा स्क्वेअर. सो अशा म्हणजे ओमेगा रेस टू 5 घेतलं किंवा ओमेगा रेस टू 6 प्लस 2 मीन्स 8 घेतलं तर या सगळ्यांची व्हॅल्यू काय येणार ओमेगा स्क्वेअर. हेच टेक्निक यूज केलं की ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1 हे तिथे सबस्टिट्यूट केलं की ओमेगा स्क्वेअर फक्त राहणार आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही ओमेगाच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या एक्झाम्पल सॉल्व करताना वगैरे यूज करू शकता. मेनली लक्षात ठेवा क्यूब रूट ऑफ युनिटी 1 ह्या नंबरचे 3 क्यूब रूट्स आहेत, त्यातलं 1 आहे रिअल नंबर, 1 हे रूट आहे 1 इटसेल्फ अँड ही 2 रिमेनिंग रूट्स आहेत. त्याला म्हणताना आपण ओमेगा एका रूटला ओमेगा म्हणतो आणि एका रूटला ओमेगा स्क्वेअर म्हणतो. ते का तसं म्हणतो तेही आपण बघितलंय कारण ते एकमेकांचे स्क्वेअर आहेत दोन्ही रूट्स.